आत्तापर्यंत आपण पाहिलं, योगेश वकिलांसोबत बोलून मानसीनं जागेच्या अतिक्रमणाबाबत कायदेशीर नोटीस पाठवली. कोर्टात जाताना मानसीला स्वरा रस्त्यात दिसल्यासारखी वाटली. तिनं घरी आल्यावर स्वराला त्याबद्दल विचारलं, पण स्वरानं त्यासाठी चाचरतच नकार दिला. आता पाहूया पुढे. हे जीवन सुंदर आहे, भाग 8. स्वरा हट्ट करून मैत्रिणीच्या घरी अभ्यास करायला गेली. तिला फाटकापर्यंत सोडून मानसी स्वयंपाकघरात गेली. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून गीता तिच्या घरी निघून गेली होती. माई परत हॉलमध्ये पुस्तक वाचत बसल्या होत्या. काही कळत नाही या पोरीचं. आश्रमातल्या 100 बायका सांभाळणं सोपं आहे हिच्यापेक्षा. मगाशी मी विचारलं तर स्वरा थोडी चाचरली बोलताना. स्वरा माझ्यासोबत खोटं तर बोलली नसेल ना? आणि ती स्वराच असेल तर तिनं का खोटं बोलावं माझ्यासोबत? शाळा सोडून मित्रमैत्रिणींसोबत फिरण्याची काय गरज होती तिला? तिला बाहेर जायचं असेल मैत्रिणींसोबत तर ती सुट्टीच्या दिवशी जाऊ शकते ना? पण मग जर ती स्वराच असेल तर तिच्यासोबत ह्या विषयावर बोलावं कसं? मानसी विचारांच्या गुंत्यात हरवली होती. तेवढ्यात राघव घरी आला. अरे बापरे, घरात एवढी शांतता? कुठं गेली भूतं? राघवनं घरात आल्या आल्या माईला विचारलं. तुझं भूत गेलंय तिकडं मैत्रिणींकडं अभ्यास करायला. मानसी स्वयंपाकघरातून बाहेर येत म्हणाली. अरे, हे मोठं भूत आहे की घरीच? राघव डोळे मिचकावत मानसीकडं बघत बोलला. मानसीनं त्याच्याकडं डोळे वटारले आणि ती पुन्हा स्वयंपाकघरात निघून गेली. राघव थोडा वेळ माईंसोबत बोलत बसला. मानसीनं त्याला चहा दिला आणि तीही माईंजवळ बसली. माई, स्वरा घरात नसली की घर एकदमच शांत वाटतं. राघव चहा घेत म्हणाला. हो रे, मुली म्हणजे घरातला चिवचिवाट. अशा पटकन मोठ्या होतात आणि भरकन आपलं घरटं सोडून दुसऱ्याच्या घरट्यात जातात. रजनी घरात नसली की मलाही तसंच वाटायचं. पण रजनी तिच्या सासरी गेली आणि तिची जागा मानसीनं भरून काढली. चिवचिवाट कसा अखंड सुरू राहिला. माई बोलत होत्या. मानसी आणि चिवचिवाट? गिरणीचा भुंगा म्हणायचा आहे का तुला माई? राघवनं मानसीकडे बघत डोळा मारला. गिरणीचा भुंगा? थांब, तुला सांगतेच गिरणीचा भुंगा कसा असतं ते. मानसी चांगलीच चिडली. गंमत केली ग. तू तर या घराची जान आहेस. आमचा आवाज आहे, राघव म्हणाला. मानसीच्या चेहऱ्यावर आपोआप स्मित पसरलं. माई, रजनीचा काही फोन वगैरे? राघवनं माईंना विचारलं. कालच बोलणं झालं आमचं. मजेत आहेत रजनीताई, मानसी म्हणाली. थँक्स मानसी. तुला कसं जमतं ग सगळं सांभाळणं? घर, आश्रम, तुझे नातेवाईक, माझे नातेवाईक. किती दिवस झाले मी तर रजनीसोबत बोललोच नाहीये, राघव म्हणाला. वेळ काढावा लागत असतो, मानसी म्हणाली. हो, तेही आहे म्हणा. चल, मी थोडं फ्रेश होऊन येतो. राघव फ्रेश व्हायला त्याच्या रूममध्ये गेला. फ्रेश होऊन रूममध्येच टीव्हीवर न्यूज बघत बसला. मानसी स्वयंपाक आटोपून राघवला जेवण्यासाठी आवाज द्यायला गेली. राघव न्यूज बघता बघता झोपला होता. मानसी आवाज न करता त्याच्याजवळ येऊन बसली. कामाचा ताण चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. मानसी हळूच त्याच्या केसांवरून हात फिरवत बोलली. झोप लागलीये तर झोपू देते थोडा वेळ, नंतर जेवता येईल. अरे यार, पण स्वरालाही आणायला जावं लागेल ना. मी जाऊन आणू शकते, पण स्वरा पुन्हा काहीतरी सीन क्रिएट करेल उगाच.
त्यापेक्षा राघवला सोबत घेऊन जाते. म्हणजे स्वरा मॅडमचा मूड चांगला राहील. पण राघव किती गाढ झोपला आहे. त्याला उठवायची इच्छा होत नाहीये. काय करू? 5-10 मिनिटांनी उठवते राघवला. मानसी राघवच्या केसांवरून हात फिरवत स्वतःच्याच मनाशी बोलत होती. तेवढ्यात राघवला जाग आली. बरं झालं उठलास तू. चल जेवून घेऊ. स्वराला आणायला जावं लागेल. मॅडम हट्ट करून सायकल घेऊन गेल्यात. अंधाराचं तिला एकटीला येऊ देणं बरं नाही वाटत मला. मानसी बेडवरून उठत बोलली. राघवनं तिचा हात धरून तिला मागं ओढलं. कधीतरी आम्हालाही देत जा 5-10 मिनिटं. राघव मानसीला मागून मिठीत घेत बोलला. 5-10 मिनिटं काय? सगळं आयुष्य तुझ्याचसाठी आहे. हे आयुष्य तुझ्याचमुळे आहे. नाहीतर कदाचित मी. मानसीला बोलता बोलता रडू आलं. कशाला उगीचच भूतकाळ आठवून त्रास करून घेतेस? आता सगळं चांगलं आहे. आपण एकमेकांसोबत आहोत. राघव तिच्यासमोर आला. तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाला. मानसी त्याच्या मिठीत शिरून मनसोक्त रडत होती. राघव तिला प्रेमानं कुरवाळत होता. बऱ्याच वेळानं मानसीचं रडणं थांबलं. मनू, कामाचा ताण जास्त होतोय का? राघवनं मानसीला विचारलं. नाही रे, मानसी म्हणाली. मग कसलं टेन्शन? मला तर वाटतं हाताखाली अजून 2-4 माणसं ठेवून घे. त्यांच्या पगाराची चिंता करू नको. मी देईल त्यांना पगार. पण तू आनंदी राहत जा. माझ्यासाठी तू महत्त्वाची आहेस. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद महत्त्वाचा आहे. राघव म्हणाला. राघव, हाताखाली माणसं वगैरे ठेवायची काहीच गरज नाहीये. होतंय की सगळं मॅनेज, मानसी म्हणाली. नक्की ना? राघवनं विचारलं. मानसीनं होकारार्थी मान डोलवली. चल, माई जेवणासाठी वाट बघत असतील, मानसी म्हणाले. हो, चल, माईंच्या औषधांची वेळ होईल परत. राघव म्हणाला. दोघे जेवण्यासाठी आले. मानसीनं तिघांचे ताटं वाढून घेतले. अरे वा, आज भरीत भाकरी आणि मिरचीचा ठेचा. खूप दिवसांनी मस्त बेत बनवलाय. राघव ताटात वाढलेले पदार्थ बघून म्हणाला. अरे हो, मीच म्हटलं मानसीला. तसंही आज पिझ्झा कॉर्नफ्लेक्सवाल्या मॅडम जेवणार नाहीयेत. तर म्हटलं होऊन जाऊ द्या आपल्या आवडीचं, माई म्हणाल्या. अरे, मी विसरलोच की. स्वरा घरी जेवणार नाहीये का? राघवनं मानसीला विचारलं. आज तिकडंच पावभाजीचा बेत आहे मैत्रिणींसोबत, माई म्हणाल्या. असा बदल हवा असतो ग माई. माइंड फ्रेश होतं त्यानं. राघव, मानसी आणि माई तिघही गप्पा करत जेवले. जेवण झाल्यानंतर मानसी आणि राघव स्वराला आणायला गेले. बाबा, पण मी सायकल आणली आहे ना? राघव घ्यायला आल्यामुळं स्वरा आनंदी झाली होती. पण राघव आणि मानसी कारमध्ये आल्यामुळं तिला सायकल कशी न्यायची हा प्रश्न पडला. सायकल नंतर नेऊ घरी, राघव म्हणाला आणि स्वरा नयनाचा निरोप घेऊन निघाली. बाबा, आज ना आम्ही मॅथ्सचा अभ्यास सोबत केला. इतकी मज्जा आली माहिती. थेरम इक्वेशन तर असे सोडवले ना आम्ही. आणि नयनाची आई काय पावभाजी करते. कारमध्ये बसल्यावर स्वराची बडबड सुरू होती. राघवनं एका आईस्क्रीम पार्लरजवळ गाडी थांबवली. वाव बाबा, आईस्क्रीम? स्वरा आनंदानं किंचाळलीच. हो, पण घरी नेऊन खायचं. माई एकटी आहे ना घरी, तिच्यासाठी शुगर फ्री आईस्क्रीम आणतो, राघव म्हणाला आणि गाडीतून उतरून आईस्क्रीम आणायला गेला. मानसी आणि स्वरा तोपर्यंत गाडीतच बसून होत्या. स्वरा, मानसीनं स्वरासोबत बोलायला सुरुवात केली. हो आई, माहिती आहे मला. बाबांनी कितीही आईस्क्रीम आणलं तरी थोडंच खायचं, नाहीतर परत मला सर्दी वगैरे होईल. स्वरानं बोलता बोलता तोंड वाकडं केलं.
मानसीच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. राघव येताना दिसताच तिनं ते पटकन टिपलं. बाबा, माझं आवडतं चॉकलेट फ्लेवर आणलं की नाही? स्वरानं राघव गाडीत बसल्या बसल्या लगेच विचारलं. हो ग, तुझं चॉकलेट फ्लेवर, मानसीचं आवडतं पिस्ता आणि माझ्यासाठी बटरस्कॉच आणि माईसाठी शुगर फ्री व्हॅनिला, राघव सांगत होता. घरी येताना स्वरा राघवसोबत अखंड बडबड करत होती. घरी पोचल्यावर तिनं पटापटा आईस्क्रीम खाल्लं. बाबा, आजची आपली उजळणी राहू द्यायची का? मला खूप झोप येते, स्वरा म्हणाली आणि पटकन जाऊन झोपूनही गेली. मानसी मात्र स्वराच्या विचारात रात्री बराच वेळ जागी होती. मधले 2-3 दिवस असेच गेले. स्वराचं मानसीसोबत तुटक बोलणं सुरूच होतं. राघवचं ऑफिस, स्वराची शाळा आणि मानसीचं आश्रमातलं काम सगळं नीट सुरू होतं. अतिक्रमणाच्या जागेसाठी वकिलांनी कायदेशीर नोटीस पाठवली होती. त्यामुळं तिकडून काय उत्तर येतं हे बघण्याशिवाय मानसीजवळ दुसरा काही उपाय नव्हता. ह्या वर्षी नेहमीपेक्षा पाऊस जरा जास्तच पडत होता. भरून येणारं आभाळ, कोसळणारा पाऊस नेहमीप्रमाणे मानसीला अस्वस्थ करून जात होता. तरी मानसी सगळं अगदी व्यवस्थित सांभाळत होती. स्वतःचं मनही आणि घरातल्या, आश्रमातल्या तिच्या जबाबदाऱ्याही. काय असेल मानसीचा भूतकाळ? प्रश्न पडतोय ना रोजच. म्हणूनच जाणून घेण्यासाठी ऐकत रहा कथा मालिका हे जीवन सुंदर आहे. आणि हो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.